आज या तरुण भारतच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त आज आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेले मुंबई विद्यापीठाचे ज्यांना मुंबई विद्यापीठाचा सर्वात तरुण कुलगुरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आहे ते या विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर संजयजी देशमुख आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत। एक महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। आत्ताचा हा काळ कोरोनाचा काळ आहे। कोरोनाने पूर्ण जगातच म्हणजे केवळ आपल्या देशातच नव्हे किंवा आपल्या कोकणातच नव्हे तर पूर्ण जगातच फार उलथापालथ केलेली आहे। सगळे आम्ही हडबडून गेलेलो आहोत। वेगवेगळ्या बातम्या येतात, वेगवेगळ्या सोशल मीडियावरनं बंबार्डिंग होतं बातम्यांचं की लस येणार, अमुक येणार आणि काय काय शिक्षण पद्धती बदलणार, समाज व्यवस्था कोलमडून पडली वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत। पण आपल्याला त्याची नीट उत्तरं मिळत नाही। एक सांगतो दुसरं नक्की काय आहे। खरं तर एखाद्या अभ्यासू व्यक्तिमत्वाकडनं याबाबत आपल्याला जर माहिती मिळाली तर ती अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याही ज्ञानात भर पडू शकते आणि या माध्यमातून हेच ज्ञान हीच माहिती आपण सगळ्या जगापर्यंत पोहोचू शकतो। त्याच्यामुळे आजच्या या वर्धापन दिनाची संधी साधून आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले डॉक्टर संजयजी देशमुख यांच्या सोबत आज एक आपला गप्पा टप्पांचा कार्यक्रम होतोय। आपण सगळे तरुण भारत परिवारातले सगळे सिनियर सगळे पत्रकार आपण या प्रतिनिधी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात। डॉक्टर आपलं या कार्यक्रमात आम्ही स्वागत करतोय। अगदी आजूबाजूला नाही तर थेट आपण प्रश्नाला हात घालूया की माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की या कोरोना महामारीत आणि देशभरात लॉकडाऊन जे जाहीर केलं गेलं आणि त्या लॉकडाऊनमुळे जबरदस्त आर्थिक फटका आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेला बसला, प्रत्येकाला समाजातल्या प्रत्येक घटकाला बसला आहे। GDP आपला प्रचंड घसरला आहे। या संकटातून सावरायला ॲक्च्युअल आणखीन खरोखरच किती वर्ष लागतील असं आपल्याला वाटतंय? नमस्कार। सर्वप्रथम तरुण भारत परिवाराने तरुण भारत या वृत्तसमूहाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जो आज 37वा वर्धापन दिन आहे, मला इथे बोलवून मला उपकृत केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि आपल्या सर्वांना तरुण भारत परिवारासह तरुण भारतच्या सर्व वाचक वर्गाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा हा जो विषय आपण आपल्या आजच्या विशेषांकातून लोकांसमोर पोचवलेला आहे आणि तो अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं। कारण प्रथमच मी कुठलंही वृत्तपत्र आपल्या देशातलंच नव्हे तर परदेशातलं सुद्धा, ज्यातील हेराल्ड असेल, ट्रिब्यून असेल किंवा न्यूयॉर्क टाइम्स असेल, तर अशी काही वृत्तपत्र नेटवरती वाचण्याची संधी मी साधत असतो। तर अशा सर्वांगीण विचारातून समाजाकडे एक विषय ठेवणं की करोनाच्या या महामारीतून जगातील विविध घटकांवर विविध क्षेत्रांमध्ये काय परिणाम होतील याचा एक सांगोपांग विचार करून त्या विषयातील तज्ज्ञांकडून लेख मागवून आजच्या या वर्धापन दिनी आपण जो एक वाचकांसमोर हा विषय मांडलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे। त्याबद्दलही आपल्या सर्वांचं संपादकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। आपल्याला माहितीच आहे की स्पॅनिश फ्लू अशाच प्रकारची एक महामारी 1904 आपल्या जगाला भेडसावत होती आणि त्याच्यावरती अर्थात 100 वर्षापूर्वी 116 वर्षापूर्वी आपल्या जगातील वैद्यकीय तंत्रज्ञान तेवढं प्रगत नव्हतं। तथापि त्याही वेळेला अशा प्रकारच्या महामारीवरती काही लस शोधून काढता येईल का याविषयी प्रयत्न सुरू झाले आणि आज 116 वर्षानंतर सुद्धा संपूर्णपणे स्पॅनिश फ्लूवरती आपण विजय मिळवलेला आहे। अशा प्रकारची कुठलीच लस आजपर्यंत शोधता आलेली नाही। अर्थात हे सांगून मी आपल्याला कोरोनावरती काहीच होणार नाही असं सांगण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही आहे। कारण आपल्या जगातील WHO, त्यानंतर विशिष्ट देश इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका आणि भारतातील काही संस्था यांनी या कोरोनावरती लस
शोधण्याचं काम सुरू केलं होतं ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. WHO असं वाटतं की कमीत कमी जून महिन्यापर्यंत आपण कोरोनावरती 100% उपाय निघेल अशी लस बाजारात आणू शकू. आणि भारतामध्ये सुद्धा 3 विशिष्ट कंपन्यांनी असा दावा केला आहे की किंबहुना तो खरा आहे की आपण पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये एक यशस्वी प्रयत्न कोरोनावरच्या लसीचा आपला ठरू शकेल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर जागतिक पातळीवरती आधीच्या अनुभवातनं असं जर आपण म्हणायचं ठरवलं की अजून काही दशकंसुद्धा याच्यावरती मार्ग निघेल किंवा नाही असं वाटत नाही. तथापि वैद्यकशास्त्र जे प्रगत झालेलं आहे आणि जी प्रगती आपण या बाबतीमध्ये गाठलेली आहे त्याच्यावरून मला असं स्वतःला नक्की वाटतं की येत्या वर्षभरामध्ये आपण खऱ्या अर्थाने या महामारीवरती कमीत कमी लोकांना मृत्यूच्या दारापर्यंत जाता यावं लागू नये इतपत मजल मारलेली असेल आणि अशा प्रकारची लस आपल्या देशामध्ये नक्कीच तयार झालेली असेल. किंबहुना जगामध्ये अशा अनेक देशांमध्ये ती वितरितही झालेली असेल. प्रश्न आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा योग्य पर्याय आहे का, मुख्य प्रश्न आहे. आणि लॉकडाऊन ही घोषणा पंतप्रधानांकडून झालेली मोठी चूक होती का, आणि लॉकडाऊन घोषित करण्यात उशीर झाला असा माझा प्रश्न आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जर आपण पाहिली तर जगातील 1/6 लोकसंख्या साधारणपणे आपल्या देशाची आहे. आणि लोकसंख्येची निव्वळ घनता जर आपण विचारात घेतली तर ज्या पद्धतीने इतर देशांमध्ये या विषयाकडे एक दुर्लक्षित पद्धतीने पाहिलं गेलं त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने मला असं वाटतं, म्हणजे ज्याला आपण डोळसपणे पाहणं म्हणतो, ते आपल्या देशामध्ये नक्कीच होऊ शकलं. आणि म्हणून ज्या अतिप्रगत देशांमध्ये जिकडे वैद्यकीय व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि त्याचबरोबर आर्थिक क्षमता, ज्याला आपण GDPच्या माध्यमातून त्याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतो, तर अशा प्रकारच्या या सगळ्या प्रगत देशांमध्ये सुद्धा करोना म्हणजे काहीच नाही आहे. चीनमधनं 2 लाख प्रवासी नोव्हेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत जगामधल्या विविध देशांमध्ये जातात काय, आणि त्या देशांमधील प्रमुख नेते त्यांच्या गळ्यात गळे घालून म्हणतात की नाही आम्ही बघा करोना फ्रेंडली आहोत किंवा आम्ही चीनमधल्या लोकांचं स्वागत करतो. तर अशा पद्धतीने आपण ज्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो असा दाखवणाऱ्या देशांची परिस्थिती काय झाली त्यानंतरच्या 2-3 महिन्यामध्ये हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. तर अशा वेळेला सरकार कुठलंही असो, राज्य कुठलंही असो आणि शासक कुठलेही असो, मला असं वाटतं की त्या परिस्थितीनुसार आपण संपूर्ण देशाच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे विचार करत असतो. आणि म्हणून शासनाने जी काही पावलं उचललेली आहेत त्याचे रिझल्ट्स आपल्याला आज दिसत आहेत. आणि आज आपण जरी भारत देशामध्ये दुर्दैवाने गेल्या 8 महिन्यामध्ये साधारणपणे 91,000 लोकांना मृत्यूच्या दारात जावं लागलं, तर ही जर संख्या आपण बघितली आणि लोकसंख्येच्या नंबरबरोबर त्याची तुलना करण्याचा प्रयत्न केला, अर्थात मी ज्यांना अशा प्रकारे मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यांच्या कुटुंबियांच्या काय मनस्थितीमध्ये ते असतील याचा नक्कीच आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. तथापि आपण जर सगळ्या गोष्टी सरासरीमध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये मांडायच्या म्हटल्या तर भारतातील अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीला सामोरं जाण्याचं सरासरीचं जे प्रमाण आहे ते अतिशय अत्यल्प आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. म्हणजे आपली ही 1 लाख संख्या किंवा 91,000 संख्या अजिबात कमी नाही. तथापि आपले सार्वत्रिक प्रयत्न किंवा सगळ्या राज्यांमधील शासनकर्त्यांनी एकत्र येऊन या सगळ्या महामारीचा सामना करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादी गोष्ट आधी व्हायला हवी होती का किंवा उशिरा केली गेली का, तर मला असं वाटतं की आज आपण 8 महिन्यानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा मला नक्की असं सांगावं असं वाटतं आणि आपणही त्याला सहमत असाल की एकत्रितपणे केलेले प्रयत्न आपण खूप चांगल्या रीतीने मार्गी लागू शकलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे कोणाला दोष देणं किंवा एखाद्या गोष्टीचं कारण केवळ हेच आहे का अशा प्रकारे विचार न करता आज आपण कुठल्या स्टेजला आहोत आणि आज आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये, म्हणजे इतर देशांमध्ये महामारीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, पहिल्या टप्प्यातल्या 2 फेजेस येऊन गेलेल्या आहेत, अशा प्रकारचं आपण आज स्टॅटिस्टिक्स पाहतो. पण भारताने याच्यामध्ये नक्कीच लॉकडाऊनच्या माध्यमातून असेल, सामाजिक जागृतीच्या माध्यमातून असेल आणि लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना
कुठेतरी मनामध्ये हा विचार घेऊन स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल. मला असं वाटतं आपण खूप चांगलं काम भारत म्हणून केलेलं आहे असं मला वाटतं. माझा प्रश्न असा आहे की कोरोनानंतर जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी आर्थिक संकट एक निर्माण झालेलं आहे आणि हे आर्थिक संकट सावरण्यासाठी नक्की ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या आपल्या सरकारकडून होत आहेत का, की अजून काय त्याच्यात करण्याची वेगळी गरज आहे? आपण संपूर्ण जगाचा या महामारीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जसं मी मगाशी म्हटलं की जगाची विभागणी प्रामुख्याने 2 प्रकारच्या देशांमध्ये होते, विकसनशील देश आणि विकसित देश. तर विकसित देशांमध्ये त्यांच्या एकंदरच समृद्धीचा विचार करता त्या तुलनेमध्ये भारताचा जो काही उल्लेख आहे तो विकसनशील देशांमध्ये केला जातो. तथापि केवळ GDP हे काही माध्यम ठरू शकत नाही एखाद्या देशाची आर्थिक प्रगती मोजण्याचं. त्याचबरोबर GDP हा एक विचार जर आपण केला तर 500 वर्षापूर्वी जागतिक पातळीवरती GDPचं जे कॉन्ट्रीब्युशन भारताचं होतं ते साधारणपणे 23% होतं आणि 2000 साली ते प्रमाण 2.3% खाली आलं. म्हणजे भारताचं ग्लोबल GDPमधलं कॉन्ट्रीब्युशन. पण 500 वर्षापूर्वी अमेरिकेचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नव्हतं, कारण अमेरिका हा देशच अस्तित्वात नव्हता. पण 2000 साली अमेरिका एवढ्या प्रगती पथावरती गेला की त्याचं जागतिक पातळीवरचं GDPचं कॉन्ट्रीब्युशन जे भारताचं होतं 500 वर्षापूर्वी ते अमेरिकेचं झालं, म्हणजे साधारणपणे 22.7% आणि भारताचं ते प्रमाण 2.3% आलं. तर GDP हा केवळ मोजमापाचा एक मानदंड असू शकतो का, याचा जर विचार केला तर त्याचं उत्तर नाही असंच म्हणावं लागेल. तथापि आपला जो स्पेसिफिक प्रश्न आहे की आर्थिक ज्या काही कठीण काळामध्ये आर्थिक घडी जी काही विस्कळीत झालेली आहे तर ती भारताबरोबर अनेक देशांची झालेली आहे आणि त्यामुळे ही घडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी ज्या काही उपाययोजना आपल्याला इतर राज्यांच्या शासनकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने करायला पाहिजेत त्या प्रमाणामध्ये त्या उपाययोजना केल्या जात आहेत सुद्धा. तथापि आपण काय करतो की आपल्या देशाची जी काही व्यवस्था आहे, आर्थिक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर किंवा शेती विषयक व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जर पाहिलं तर ती 65% आहे आणि या 65% लोकांचं कॉन्ट्रीब्युशन एका पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये असूनसुद्धा GDPमधलं कॉन्ट्रीब्युशन केवळ 15% आहे भारताच्या ओव्हरऑल जर विचार केला. त्यामुळे हा जो काही सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा भाग आहे त्याच्यामध्ये या महामारीच्या माध्यमातून जो संदेश संपूर्ण जगातल्या लोकांना गेलेला आहे की तुम्हाला एका जॉब स्पेसिफिक क्वालिफिकेशन्स घेऊन आता चालणार नाही, तुम्हाला काही स्वतःच्या क्षमता विकसित करून त्या क्षमतांचा वापर करून तुम्हाला समाजामध्ये त्या क्षमतांना ॲक्सेप्टेबिलिटी वाढवावी लागणार आहे. म्हणजे आज आपण साधा प्लंबर म्हणतो, आपल्याकडे प्लंबिंगचं शिक्षण घेणाऱ्या मुलाला कदाचित उद्या सामाजिकदृष्ट्या कमी पातळीचा म्हणून बघितलं जातं, पण तोच प्लंबर जर आपण प्रगत देशांमधल्या एखाद्या देशामध्ये नोकरी करत असेल तर तो प्लंबर तिकडच्या देशामध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरपेक्षासुद्धा जास्त पैसे कमवत असतो. आणि म्हणून हा जो काही आपला सामाजिक विचार आहे तो पण विचार आपल्याला या कठीण काळामध्ये बदलता येणं आवश्यक आहे आणि ते जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की अशा अनेक गाव पातळीवरती ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या आजपर्यंतच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जे ट्रेड्स होते, ज्या स्किल्सचा वापर लोक करत होती त्या स्किल्सला जर आपण राष्ट्रीय पातळीवरती प्रोजेक्ट करू शकलो आणि नवीन शिक्षा नीती वगैरे ज्याकडे आपण नंतर काही प्रश्नांमध्ये कदाचित त्याचा उल्लेख होऊ शकेल, तर मला असं वाटतं की त्याची सांगड जर आपल्याला घालता आली तर मला वाटतं की आर्थिक पातळीवरती आपण आत्ता सध्या खूप चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये आहोत, पण त्याच्यावरती आपल्याला मात नक्की करता येऊ शकेल. महासंकटातून आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब माणसाने काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? आतापर्यंत गेल्या 2 ते 3 दशकांचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की सामान्य गोरगरीब अशा प्रकारच्या समाजाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आपण प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचा उल्लेख करत असतो. तथापि महात्मा गांधींच्या विचारांमधनं वर्ध्याला जेव्हा त्यांनी तो एक स्वयंपूर्णतेचा एक संदेश कृतीमध्ये आणून दाखवला होता आणि ज्याला आपण बायो विलेजेस कॉन्सेप्ट म्हणतो, जो नंतर डॉक्टर MS स्वामीनाथननी प्रमोट केला, की
मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी यांची जर सांगड तुम्हाला घालता आली तर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्हाला जास्त सक्षम करता येऊ शकतं. आणि तशा प्रकारचा प्रयोग मी मद्रासला त्यांच्या संस्थेमध्ये काम करत असताना मी 5 वर्ष पॉंडिचेरीमधल्या 13 गावांना अशा प्रकारे सक्षम करून त्याचं रेप्लिकेशन मग आम्ही 100 गावांमध्ये केलं होतं. म्हणजे नुसतं आम्ही एखाद्या गावामध्ये एखादा पुरुष खूप चांगलं काम करतो आणि तो एक आदर्श गाव म्हणून आणि आदर्श नेता किंवा समाजसेवक म्हणून मान्यता प्राप्त होतो, पण त्याच्या बाजूच्या गावातच तो प्रयोग आपल्याला रिपीट करता येतो. मग तो खरोखर प्रयोग रिप्लिकेबल आहे का याची आपल्याला पण शंका यायला लागते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली जर द्यायचं म्हटलं तर अशा प्रकारच्या गावागावांमधल्या ज्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जे स्किल्स आपल्या लोकांनी डेव्हलप केलेल्या आहेत त्या स्किल्सला जर आपण आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतो तर मला असं वाटतं की आज जो काही खेड्यांमधनं शहरांकडे वळणारा वर्ग आहे आपल्या तरुणांचा तो बरोबर उलट दिशेने जाऊ लागेल. आणि अगदी उलट दिशेने जाऊ लागेल असं मी म्हणणार नाही, पण गावांची जी काही सामाजिक पातळी आहे, आर्थिक पातळी आहे, ती केवळ ग्रामीण भाग म्हणून न राहता ती सेमी अर्बन अशा प्रकारच्या याच्यामध्ये ती परावर्तित होऊ शकेल. कारण आज आपण भारतामध्ये 4च प्रमुख शहर आहेत असं आजपर्यंत म्हणतो की मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कलकत्ता. पण आज 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचं पुन्हा एक वर्गीकरण केलं जातं. तर त्या वर्गीकरणामध्ये फक्त आपण लोकसंख्येचा विचार करतो, पण आर्थिक क्षमता असलेली काही गावं अशी आपल्याला डेव्हलप करता येतील का याचा जर विचार केला तर मला असं वाटतं या काळामध्ये आपल्याला ती खूप मोठी संधी आहे. आणि मग सामान्य लोकांना म्हणजे कॉमन मॅन, सामान्य म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या सामान्य नव्हे, ज्याच्याकडे उलट जास्त स्किल आहे, ज्याच्याकडे परंपरागत ज्ञान आहे, त्या ज्ञानाला जर आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये कन्वर्ट करू शकलो आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीची जर जोड देऊ शकलो तर मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो की अत्युच्च शिक्षण घेतलेले काही तरुण स्वतःची 6-7 एकर जमीन आहे आणि तो म्हणतो की नाही मला याच्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणजे माझ्या वयातली मुलं यातनं काहीतरी प्रेरणा घेतील. तर अशा प्रकारे आपण नक्की काहीतरी करू शकू असं मला वाटतं. मला सर म्हणजे तुम्ही जे म्हणाला त्याच्यावरनं मला एक वाटतं आमच्याकडे कुडाळच्या बाजूला माड्याची वाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये जे स्कूल आहे, एक हायस्कूल आहे, खरं तर ते पूर्ण ग्रामीण भागातलं स्कूल आणि 200 की 180च मुलं आहेत. पाट हायस्कूलची उपशाखा म्हणून बघितलं जातं. त्या गावातली लोक कोण मुंबईला जात नाहीत, म्हणजे बरेच चाकरमानी म्हणून आपले मुंबईला सेटल तसंही नाही आहे. त्या गावातली लोक तिकडेच काम करतात. मग त्या शाळेने तो उपक्रम सुरू केला आहे जो गेली 6-7 वर्षात चालू आहे की त्या शाळेतल्या मुलांना म्हणजे आजपर्यंत कार्यानुभव हा विषय आम्ही लहानपणी टाईमपास म्हणून बघायचो. कार्यानुभवचा असल्यानंतर आम्ही खुश असायचो की टाईमपासतात. तर त्या शाळेत कार्यानुभवासाठी 2 दिवस दिलेले असतात आणि सगळी मुलं तुम्ही मुद्दामून सगळे रिपोर्टर्स कधीतरी जाऊन बघा की एवढ्या त्या तासासाठी असतात की आता त्या शाळेतली मुलं नर्सरीचं काम करू शकतात, त्या शाळेतली मुलं रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात, त्या शाळेतली मुलं शेती चांगल्या पद्धतीने करू शकतात, त्या शाळेतल्या मुलांना सेंटरिंग येतं, त्या शाळेतल्या मुली फॅब्रिकेशनचं काम करतात. अतिशय सुंदर मॉडेल आपल्या अगदी कुडाळ जवळच आहे आणि आता त्याचे चांगले म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स यायला लागले की सेंटरिंग आपल्याकडचे लोक कधी कोणते आम्ही घाटमाथ्यावरनं आणायचं सेंटरिंगसाठी. तिकडे त्या गावात 2-3 टीम्स स्थानिक मुलांनीच आता आपल्या टीम्स तयार केल्या, गावा आणि सेंटरिंगच्या टीम्स तयार झाल्या. भाजीची दुकानं तिकडे उभी राहायला लागली, म्हणजे तेच मुलं करायची. त्याचप्रमाणे त्या शाळेमध्ये मुलं कुक्कुटपालन करायला लागली. म्हणजे हा जो ट्रेडिंग म्हणजे किंवा व्यवसायाचं शिक्षण, उत्पादन कसं करायचं का हे आतापासून लहानपणीपासून म्हणजे स्किल बेस जे पूर्वीची स्किल होते ती आता डेव्हलप करतायत आणि चांगल्या पद्धतीने तो एक उपक्रम आपल्याकडे सुरू आहे. तुम्ही म्हणताय तो भविष्यात मला वाटतं की अशा पद्धतीचे स्किल बेस ज्याला आधुनिकतेचं स्वरूप देऊन डेव्हलप करणं गरजेचं वाटतं आहे. कोरोनासारखं संकट हे खूप मोठंच होतं. यामध्ये सेवेच्या मर्यादा उघड झाल्या, म्हणजे वैद्यकीय व्यवस्था पूर्ण कोलमडून गेली. मग अशा वेळी त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्थेमध्ये काय बदल करणे आवश्यक वाटतं? याच्या बाबतीमध्ये बरेचदा आपल्यासारखे शिक्षण घेतलेली पिढी जी आहे त्यांना नेहमी पाश्चिमात्य देशांचं उदाहरण द्यावं असं वाटतं आणि ते म्हणतात की अमेरिकेमध्ये आरोग्य व्यवस्थेवरती, सामाजिक आरोग्य व्यवस्थेवरती जास्त बजेट प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर आपल्या ज्या इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक अमेरिकेतल्या किंवा कॅनडामधल्या नागरिकांना सोशल सिक्युरिटीच्या माध्यमातून तुमच्या उत्पन्नाच्या 40% रक्कम ही इन्शुरन्ससाठी द्यावी लागते, म्हणजे हेल्थ इन्शुरन्ससाठी.
आणि त्याच्यामध्ये तेवढी रक्कम कापली गेली, त्यानंतर तुम्हाला जर आजार कुठल्याही प्रकारचा झाला तर तुम्हाला पूर्णपणे मोफत वैद्यकीय सेवा अत्युच्च पातळीची मिळू शकते. अशा पद्धतीची ती सिस्टीम आहे. पण त्या सिस्टीमचं जी मर्यादा होती ती या करोनामुळे खऱ्या अर्थाने उघड झाली. कारण तिकडे बेस्ट ऑफ द टाईप्स ऑफ व्हॉट यू कॉल इट सोल्युशन्स टू द, म्हणजे आपण कुठल्याही प्रकारच्या आजारावरती निदान होणं आणि त्याच्यावरती उपाय होणं याच्यासाठी हे प्रगत देश अतिशय चांगल्या पद्धतीने मान्यता प्राप्त असले तरीसुद्धा त्यांच्याकडे जी मर्यादा होती की मोठ्या संख्येने जर लोकांमध्ये हा प्रादुर्भाव झाला महामारीच्या सारख्या रोगांचा, तर त्यांच्याकडे तेवढी कपॅसिटीच नव्हती त्याच्याकडे बघण्यासाठी. आणि त्याच्यामुळे त्या मर्यादा त्यावेळेला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उघड झाल्या. त्याचबरोबर तिकडे लोक ज्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्याकडे बघतात आणि स्वतःची काळजी घेतात त्याच्यामध्ये त्यांची इम्युनिटी ह्या आयडियल कंडिशन्सचा सारखा पुरस्कार आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्यामधली जी आंतरिक क्षमता असते रोगाचा प्रतिकार करण्याची ती कमी झालेली असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या रोगांमध्ये त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त तुम्हाला आढळलं. त्याच्याबरोबर उलटं आपल्या देशासारख्या देशांमध्ये आहे. आता तुम्ही आसियान देशांमधल्या कंट्रीजचं उदाहरण घ्या. कंबोडिया आहे, थायलंड आहे, इंडोनेशिया आहे. या देशांमध्ये की जे चायनाला अगदी लागून असलेले देश आहेत, की चायनामधनं अमेरिकेमध्ये याचा प्रादुर्भाव झाला, इटलीमध्ये झाला, तर कंबोडिया थायलंडमधल्या देशांमध्ये तर इमिजिएट व्हायला पाहिजे होता आणि इमिजिएट तिकडे मृत्यूचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं दिसायला पाहिजे होतं. तथापि आपल्याच देशासारखी तिकडे पारंपरिक पद्धत असल्यामुळे जसं आपण म्हणतो की आज आपण स्टॉलवर जातो, पाणी जो म्हणतो कुठलं देऊ, बिस्लेरी देऊ, म्हटलं नाही आम्हाला तुमचंच पाणी द्या. तर ही जी इम्युनिटी आपण वाढवलेली आहे पारंपरिक आपल्या जीवनाच्या राहणीमानातून, त्यामुळे या देशांमध्ये तुम्हाला हे प्रमाण अजिबात त्या प्रमाणात वाढलेलं दिसलं नाही. आणि म्हणून सामाजिक आरोग्य व्यवस्था याच्याबरोबर चांगल्या इन्शुरन्स कंपन्यांना हाताशी धरून तुम्ही सोशल इन्शुरन्सचा जो प्रकार आहे, जसं मुंबई विद्यापीठामध्ये आता 8 लाख मुलं आमची शिकतात आणि कॅम्पसमध्ये साधारण 5,000 मुलं असतात. तर मी आमच्या प्रत्येक कॉलेजच्या मुख्याध्यापकांना अशी विनंती केली की तुमच्या कॉलेजमध्ये 5,000 मुलं आहेत, त्याचा तुम्ही कंबाईंड विमा का नाही काढत? त्याला तुम्हाला 20 रुपये भरावे लागतील कदाचित प्रत्येक विद्यार्थ्यामागे, ते तुम्ही फीमध्ये इन्क्लूड करू शकता. आणि त्यातल्या विमा कंपन्या पण पुढे येतील, कारण तुम्हाला एकदम 10,000 जणांचा ग्रुप इन्शुरन्स मिळतो आहे. तर अशा पद्धतीने जर आपण सामाजिक आरोग्य व्यवस्थेबरोबर सोशल सिस्टीम जर आपण प्रबळ करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्याकडे हा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपल्याला नैसर्गिक ॲडव्हान्टेज काय आहे आपल्यासारख्या देशांना, तर आपल्यासारख्या देशातल्या लोकांना अगदी हायफाय पातळीवरती स्वतःची काळजी घेणं, आयडियल कंडिशन्समध्ये राहण्याचा प्रयत्न करणं असं आपण कधी केलं नाही. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जसे आहात तसे तुम्ही राहा. जसं आपल्या देशामध्ये 163 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत. प्रत्येक झोनमध्ये ज्या प्रकारचं पीक उगवतं, आता तांदूळ आपल्याकडे 55,000 प्रकारची वाणं होती, पण त्या वेगवेगळ्या ॲग्रोक्लायमॅटिक रिजनमध्ये तिकडचं मायक्रोक्लायमॅटिक कंडिशन बदलल्यानंतर त्यांच्याकडे पारंपरिक पिकांचे प्रकारच असे होते की ती पिकं आपोआप ॲडजस्ट करायची. पण आज काय होतं, आपण ग्रीन टेक्नॉलॉजीजला ग्रीन रेव्होल्युशन टेक्नॉलॉजीचा अंगीकार केल्यानंतर आपण कंट्रोल कंडिशन्समध्ये पिकं वाढवायला लागलो. आणि मग कुठेतरी छोटं व्हेरिएशन झालं तर तुमचं 15-20% उत्पादन कमी होतं की काय, अशी भीती आपल्याला वाटायला लागते. त्याची तुलना आपण या सामाजिक व्यवस्थेची जर केली तर आपल्या लक्षात येईल की पारंपरिकदृष्ट्या स्वतःच्या आरोग्य व्यवस्थेकडे पाहणारे आपले लोक या महामारीतून सुद्धा बाहेर पडू शकले. कारण काही जणांना तो करोना स्पर्शून गेला पण त्यांना कळलं पण नाही, कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिकारक्षमता निर्माण झाली आणि आपल्याला कुठेतरी जाऊन टेस्ट करण्याच्या आधीच आपल्याला शरीरातनं तो निघून गेलेला होता. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टीकडे बघावं लागतं. कोरोनाच्या महामारीला आता रोखण्यासाठी वॅक्सिन अनेक देश आता काढत आहेत, म्हणजे त्यांची अंतिम तयारी आता सध्या सुरू आहे सगळ्या देशांची. तर त्याच संदर्भातला मला एक प्रश्न आहे की असं वॅक्सिन आपल्या भारतामध्ये किंवा जगात कधी नक्की येऊ शकतं आणि ते किती परिणामकारक ठरेल? त्याचबरोबर आयुर्वेदात असं काही उपाय सापडत नाही का याच्या कोरोनावरती उपचार करण्यासाठी? आणि दुसरं एक विचारायचं म्हणजे ॲलोपॅथिक लॉबिंग वगैरे याच्यात का आहे का की येण्यासाठी वगैरे त्या दृष्टिकोनातून, तर त्यात आम्हाला माहिती द्यावी. आता प्रत्येक अशा प्रकारच्या जेव्हा कठीण काळातल्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात तेव्हा त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे मतप्रवाह असतात की
काही जण असं म्हणतात की अपोलो यान चंद्रावर गेलंच नाही, त्यांनी कुठेतरी ते असं मॉक केल्यासारखं दाखवलं की अरे तो उतरला नील आर्मस्ट्रॉंग आणि तो चंद्रावर चालतो आहे वगैरे वगैरे. परंतु कुठल्याही थिअरीला म्हणजे त्याला विरोध करणारी थिअरी सप्रमाण सिद्ध करणारे लोक आपल्या जगामध्ये आहेत. परंतु करोनाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीला मी जसं सांगितलं की स्पॅनिश फ्लूला जर 100 वर्षानंतरही 100% उपाय तुम्हाला काढता आलेला नाही, तसं या बाबतीतही होऊ शकतं. परंतु खरं त्याच्यावरचा उपाय काय असेल तर आपल्या समाजाने त्याच्यावरती आपल्या इम्युनिटी आपली स्ट्रॉंग करून त्याच्यावरती मात करणं. जसं आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये आपण म्हणतो की आपण परिस्थितीनुसार ठरवतो की 8 दिवस लॉकडाऊन किंवा एखाद्या सणाच्या निमित्ताने तुम्ही ठीक आहे एवढ्या दिवसांसाठी तुम्ही स्वतःची काळजी घेऊन बाहेर पडायला हरकत नाही. त्याच्यामध्ये हा तो प्रयत्न आहे की आपण लोकांची क्षमता तेवढी आहे का त्या सगळ्या कठीण काळाला, त्या कोरोनाला फाईट करण्याची. तर अशा प्रकारे ट्रायल अँड एररमधनं या गोष्टी साध्य तर होतीलच. परंतु तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे की भारतामध्ये अशा प्रकारची लस निघणार आहे का, आता जसं मी म्हटलं की फायझरनी एक लस आत्ता त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ती मार्केटमध्ये ते आणू शकतात. तर त्याच्यामध्ये त्यांचा दावा आहे की 90% आम्ही या करोनावरती कंट्रोल त्याच्यातनं अचीव करू शकतो. इंग्लंडमध्ये त्याच्या तुलनेमध्ये एक लस अशी काढली जाते आहे की ज्याच्यामधनं 70% तुम्हाला कदाचित पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतो. पण त्यांचं म्हणणं आहे की त्या लसीचे तुम्ही जर 2 डोस दिलेत तर ते 90%पेक्षा जास्त तुम्हाला सेफ ठेवू शकतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन वापरून प्रत्येक देश त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. पण भारतामध्ये जसा पुण्यामध्ये आत्ता नुकतेच आपल्या पंतप्रधानांनी भेट दिलेली होती आणि या 2-3 ज्या संस्था आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि प्रायव्हेट, तर त्यांच्या माध्यमातून कमीत कमी 2 ते 3 कंपन्या आपल्या भारतामध्ये मेपर्यंत वॅक्सिन्स आणतील असा विश्वास आपल्या सरकारला वाटतो. आणि त्याच्यामध्ये तथ्य नक्कीच आहे, कारण इतरांच्या तुलनेमध्ये आपण कुठेच कमी नाही आहोत आणि म्हणून ॲलोपॅथीच्या दृष्टीने ही प्रगती होत राहील. तुम्ही पारंपरिक ज्ञानाचा एक प्रश्न विचारला की आपल्याकडे योगाच्या माध्यमातून याच्यावरती काही उपाय आहेत का. याच्यामध्ये अतिशय बोलकं उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या हँडलमधनं तो प्रसार त्याचा करायला हरकत नाही. आपल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधले जे CEO आहेत केळकर म्हणून, तर त्यांनी त्या रुग्णालयामधले 350 साधारण डॉक्टर्स आणि नॉन मेडिको अशा सगळ्या लोकांना त्यांनी योगामधला अतिशय सोपा उपाय ज्याला जलनेती असं म्हणतो की 2 नागपुड्यांमधल्या एका नागपुडीमध्ये त्या जलनेतीच्या पात्रामध्ये थोडंसं कोमट पाणी मिठाचं घेऊन ते पात्र तुम्ही नागपुडीच्या एका बाजूला जर लावलं तर दुसऱ्या नागपुडीमधनं ते पाणी बाहेर येतं. आणि अशा माध्यमातून तुम्ही तो जर प्रयोग सकाळी आणि रात्री 2 वेळेला आणि तुम्ही घरातनं किंवा कामाच्या ठिकाणी बाहेर गेलात तर परत आल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने जर तो प्रयोग तुम्ही केलात तर करोनाचा जो विषाणू आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो नागपुडी म्हणजे नाकाच्या वरच्या बाजूला आपला जो थोडासा म्युकससारखा भाग असतो तर तिथे तो चिकटतो आणि 2 दिवसानंतर मग तो फुफ्फुसात प्रवेश करतो. तसं घशामध्ये पण तुमच्या पडजिभेच्या मागच्या बाजूला जो असा दमट भाग आहे तिथे तो विषाणू 1 ते 2 दिवस राहतो आणि मगच तो शरीरामध्ये फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतो. तर या जलनेतीच्या माध्यमातून तुम्ही तो विषाणू प्रवेश करण्याचा मार्गच तुम्ही बंद करून टाका. म्हणजे ज्या भागांमधनं तुमच्या शरीरामध्ये तो प्रवेश करण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाक आणि तोंड आणि डोळे काही प्रमाणामध्ये. तर इथे जर तुम्ही तो ॲरेस्ट करू शकलात तर मग तुम्ही हजारो रुपयाची औषधं घ्या किंवा कुठल्या तरी लसीच्या आगमनाचा विचार करा. त्याच्यावरती तुम्हाला हा अतिशय सोपा उपाय. आणि या 350 लोकांपैकी 338 लोकांना करोना झालेलाच नाही गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये आणि 12 जणांना जे म्हणाले की नाही आम्हाला काही महत्त्वाचं वाटत नाही त्यांना तो स्पर्शून गेला, पण कोणी त्या करोनामध्ये डायरेक्टली अफेक्ट झालेलं नाही. म्हणजे हा एक 25 रुपयाचं ते जलनेतीचं पात्र तुम्ही जर विकत घेतलं तर ते तुम्हाला अमृतापेक्षा जास्त प्रकारे संजीवनी देऊ शकतं. म्हणजे आमच्या वैयक्तिक काही क्रेडिट न घेता मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की मुंबई विद्यापीठाच्या आमच्या 225 आमचे सिक्युरिटीचे लोक आहेत आणि करोनामध्ये त्यातल्या अर्ध्या लोकांना येता येत नव्हतं. अर्धे लोक 2-2, 3-3 शिफ्ट्स कंटिन्युअस करत होते. आपण म्हणतो की कपडे आपण एकदा बाहेर घालून गेल्यानंतर तुम्ही ते धुतले पाहिजेत, पण त्यांना ते जमत नव्हतं. अशा लोकांना आम्ही ते जलनेतीचं पात्र मी स्वतः त्यांना घेऊन दिले. मी म्हटलं तुम्ही हे करा, त्यातनं तुमचा 50%चं प्रमाण नक्की बंद होईल की जी काही शक्यता आहे तुम्हाला प्रादुर्भाव होण्याची.
आणि त्यांना खरोखरच म्हणजे आपण टचवूड म्हणतो इंग्रजीमध्ये की त्यापैकी कोणाला आत्तापर्यंत बाधा झालेली नाही. मी अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योगासनं त्याच्यामध्ये आपले काही काढे आहेत, काही वनस्पती आहेत, ज्याच्या चूर्णातनं तुम्ही काही गोळ्या मधामध्ये घालून केल्यात तर त्याच्यावरही तुम्हाला तो एक चांगला उपाय आहे, ज्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. आणि गुळण्या करणं याच्यासारखे बेसिक उपाय, त्याच्यातनं तुम्ही याच्यावरती मात नक्की करू शकता. सर, केंद्र सरकार सध्या कोरोना काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ दिसून येत नाही. या काळात स्वतःचे राजकारण केले जात आहे आणि एकमेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की म्हणजे मी स्वतः राजकारणात नाही आणि राजकारणाचा अभ्यासकही नाही, त्याच्यामुळे याच्यावरती मी काही स्पष्टोक्ती करणं बरोबर ठरणार नाही. तथापि तुमचा हा प्रश्न एक भारताचा नागरिक म्हणून मलाही समजू शकतो तुम्हाला काय म्हणायचं आहे. याच्यामध्ये आपण आजपर्यंत नक्कीच बघितलेलं आहे, कोरोना महामारी हा एक विषय वेगळा आहे, परंतु जेव्हा जेव्हा केंद्रातलं सरकार आणि राज्यांमधलं सरकार एका पक्षाचं नसतं तेव्हा कुठेतरी अशा प्रकारच्या गोष्टी एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्या होत असतात. पण नॉर्मल कंडिशनमध्ये कुरघोडी करण्याची गोष्ट ही आपल्याला तापदायक ठरत नाही. तर अशा काळामध्ये असं काही होतं आहे का, हा तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. त्याच्यावरती माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की अशी अनेक राज्य आहेत की जिकडे केंद्राचं सरकार त्या राज्यांमधल्या पक्षाचं नसेल कदाचित, परंतु केंद्राने ज्या ज्या उपाययोजना केल्या, ज्या ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या, त्यासाठी जी एकत्रित मीटिंग घेतली जाते ज्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या शासनकर्त्यांचा समावेश असतो, तर मला असं वाटतं की या बाबतीत तरी प्रत्येक राज्याने खूप चांगल्या प्रकारे केंद्राला सहकार्य केलेलं दिसतं. कारण शेवटी प्रत्येक राज्यातील नागरिक हा देशाचा नागरिक असतो आणि अशा प्रकारच्या एकत्रित जागतिक कठीण काळामध्ये मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच राज्यांनी एक वेगळ्या प्रकारचा संयम आणि मॅच्युरिटी दाखवून मला असं वाटतं की खूप चांगलं काम केलं. नाही तर आपल्याला भारताने ओव्हरऑल जर आपण काय केलं याचा जर विचार करायचा म्हटला तर मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने या परिस्थितीला हँडल करू शकलेलो आणि त्याच्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की हा समन्वय काही ठिकाणी एक माणूस म्हणून आपल्याला कदाचित डळमळला आहे की काय असं वाटतं, पण तसं मानायचं काही कारण नाही. कारण आपल्याकडे आकडे असं दर्शवतात की आपण खूप चांगलं काम करत आहोत, म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिपच्या माध्यमातून. जर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले, त्याशिवाय मास्क घालणे किंवा सोशल डिस्टन्सिंग आदी उपाय केले, त्यात सर्वसामान्य माणूस भरडला गेला. परंतु याउलट राजकीय पक्ष किंवा विविध संघटना आंदोलनं, मोर्चा या काळात करत आहेत. काही ठिकाणी निवडणुकाही झाल्या. म्हणजे हे आंदोलन किंवा हे फैलाव रोखण्यासाठी हे उपाययोजना करतात, तर या ठिकाणी हे आंदोलनं वगैरे याच्यावर बंदी आवश्यक आहे का, किंवा त्यांना कितपत योग्य आहे ते? मला असं वाटतं की आपली लोकशाही ही एक सगळ्यात प्रबळ अशी लोकशाही आहे आणि लोकशाहीचं पालन करणारा कुठलाही देश कुठल्याही प्रकारची बंधनं कोणावरती घालू शकत नाही, किंबहुना तो लोकशाहीचा मूळ गाभाच नाही. आणि त्याच्यामुळे एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आंदोलनं करता, कारण शेवटी काय प्रत्येक आंदोलनाचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो असतो तो सामान्य माणसावरती होणार असतो आणि तो उलटा होऊ नये म्हणून अशा प्रकारची आंदोलनं केली जातात. त्याच्यामुळे आंदोलनं करोना काळात होऊ नयेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. कारण काय की लोकशाही तुम्हाला नक्कीच सांगते की तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं. मग तो आवाज उठवताना ती गोष्ट चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे प्रत्येकाच्या समजुतीवरती अवलंबून असतं. परंतु आज कुठल्याही पक्षाने कुठल्याही संघटनांनी जर आज आंदोलन करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की कुठल्याही शासनाने त्यांना पूर्णपणे बंदी घातलेलीच नाही, कारण तो लोकशाहीचा आपला सोर्सच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवून स्वतःची काळजी घेऊन, म्हणजे मास्क घाला किंवा तुम्ही हात चेहरा वगैरे साबणाने धुवून अशा प्रकारे जर तुम्ही आंदोलन जर केलं तर मला असं वाटतं त्याच्यात गैर काही नाही. फक्त त्याच्यातनं एक समाजाच्या उन्नतीचा, समाजाच्या आरोग्य व्यवस्थेच्या रक्षणाचा आणि समाजाच्या शाश्वत वाटचालीचा तो पाया ठरावा, त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येऊ नये अशा प्रकारे आंदोलन करण्यासाठी मला असं वाटतं की त्याच्यात गैर असं काही नाही असं मला वाटतं. नमस्कार सर. नमस्कार. एक
कोरोना महामारी कसा जोडाल? मला असं वाटतं की करोनामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप चांगल्या गोष्टी घडल्या असं आपल्याला दिसून येतं. तथापि पर्यावरणामध्ये चांगल्या गोष्टी होण्यासाठी करोनाने आपलं अस्तित्व दाखवायला हवं का, याचं उत्तर कोणालाही नाही असंच म्हणावं असं वाटतं. त्याच्यामुळे करोनामध्ये लॉकडाऊनच्या माध्यमातून किंवा लोकांनी स्वतःवरती एक निर्बंध घातल्यामुळे म्हणा, औद्योगिकरणामध्ये तुम्हाला ज्या काही कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं, की काही उद्योग तुम्हाला बंद करावे लागले तात्पुरते का होईना, किंवा तुम्हाला नोकरीवर जाता येणं शक्य नसल्यामुळे तुम्ही गाड्या वापरणं बंद केलं, त्याच्यामुळे हवेतील प्रदूषण, जमिनीवरचं प्रदूषण किंवा सांडपाण्याच्या माध्यमातून होणारं पाण्याचं प्रदूषण, याच्यावरती एक आळा बसला, कारण त्या ॲक्टिव्हिटीज होत नव्हत्या. आणि म्हणून तुम्ही जर करोनाच्या काळातली हवेची पातळी बघितली, म्हणजे किंवा पाण्याच्या प्रदूषणाची पातळी बघितली, तर पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच चांगली परिस्थिती निर्माण झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तथापि करोनाच्याच काळामध्ये प्लॅस्टिकचा जो वापर होता, कारण डिस्पोजेबल गोष्टी ज्या आपण वापरायला शिकलो, त्याचा वापर काही पटीने वाढला आणि प्रदूषण एका वेगळ्या पद्धतीचं पण सुरू झालं. त्यामुळे पर्यावरणाचा फायदा झाला का, तर तो नंबरच्या दृष्टीने हो, परंतु त्यासाठी करोना असायला पाहिजे असं अजिबात त्याचं म्हणजे त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही. त्यामुळे याच्यातनं एक धडा आपल्याला काय घ्यायचा आहे, की करोना आता हळूहळू आपण त्याच्यावरती मात करत असताना आपल्याला ज्या पद्धतीने पुन्हा आपल्या ॲक्टिव्हिटीज सुरू करायच्या, ज्याच्यामधून आपली आर्थिक क्षमता, आर्थिक पातळी पुन्हा त्या पूर्वपदावरती येऊ शकेल, तर अशा सगळ्या उद्योगांमध्ये सुद्धा तुम्हाला इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली उपायांचा वापर चांगल्या पद्धतीने आता करायला लागेल आणि मोठ्या प्रमाणावरती करावं लागेल. आणि मग जिथे आपल्याला प्रदूषणामध्ये घट झालेली आत्ता फक्त करोनामुळे झाली असं वाटतं, तर कदाचित करोनानंतरसुद्धा ती कंट्रोलमध्ये राहू शकेल, अशा पद्धतीने आपण नक्की काम करू शकतो. कोरोना महामारीने समाज मनावर खरोखरच आघात केला आहे असं आपल्याला वाटतं का? मला असं वाटतं हो. त्याचं कारण असं की आजपर्यंत आपल्याकडे 100 वर्षापूर्वीपर्यंत कॅन्सर या रोगाचं नावच कोणाला माहिती नव्हतं. आणि इतिहासामध्ये अनेक दाखले असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या मोठ्या मोठ्या राजांना, थोर पुरुषांना काही विशिष्ट आजारामुळे मरण आलं, अशा प्रकारचे आपण उल्लेख वाचतो. तर त्याचा जेव्हा आपण रिलेशन आजच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनी माहिती झालेल्या वेगवेगळ्या रोगांचा विचार करतो, तर आपल्याला वाटतं की अरे यांना हा आजार झाला होता का, तेव्हा त्या आजाराला वेगळं नाव होतं. आणि त्याच्यामुळे एक काय बरं होतं की त्या लोकांना त्या आजारातनं किंवा तो आजार झाला आहे कळल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आता आपली अंतिम घटिका जवळ आली. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला रोगांची नावं आणि त्याचं गांभीर्य लक्षात यायला लागलं, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस जेव्हा क्रिएट झाला, त्या लोकांच्या मनामध्ये कुठेतरी आधीच त्या रोगाची भीती निर्माण झाली. जसं कॅन्सरमध्ये तुम्हाला कॅन्सर झाला असं म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःच मनाने खचून जाता आणि समाजामध्ये पण तुमच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीने भावना निर्माण होते, पण ती थोडीशी करुणेची असते की अरे यांना असं व्हायला नको होतं. आणि माणूस मग काय होतो की खचून जातो. पण त्याला कुठेतरी एक विंडो असते की त्याला माहिती असते की मला 8 महिने नक्की आहेत माझ्याकडे. मग तो त्याच्यामध्ये मानसिक क्षमता वाढवून तो त्याच्यावरती मात करू शकतो औषधांच्या उपायाबरोबर मानसिक क्षमता जर वाढवली तर. करोनामध्ये काय झालं, याच्या उलट झालं. करोनामध्ये अशा प्रकारे एक अवेअरनेस निर्माण झाला, तो चुकीचा होता किंवा बरोबर होता मला त्याच्यात पडायचं नाही, की 60 वर्षानंतरच्या कुणाला जर असे सिम्पटम्स आढळले तर तो नक्कीच त्यांनी बाधित होईल. आणि एकदा तुम्हाला ते सिम्पटम दिसत आहेत म्हटल्यानंतर तुम्ही चेकिंगला जायच्या आधीच तुम्हाला मनामध्ये अशी भावना निर्माण होते की मी आता जर पॉझिटिव्ह झालो आणि मी दवाखान्यात गेलो तर मला परत घरी येताच येणार नाही. तर अशा प्रकारे समाज मनावरती त्याचा खूप चुकीचा परिणाम सुरुवातीच्या काळात जरूर झाला. पण नंतर लोकांच्या लक्षात यायला लागलं की जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे दर वर्षाला जातो आणि हेल्थ इन्शुरन्स जर काढला असेल तर तुमची तपासणी करून घेतो, अशा प्रकारे काही सिम्पटम्स तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही जाऊन तुमची याची पण तपासणी तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ गेल्या 7 महिन्यामध्ये मी बऱ्याच वेळेला घराच्या बाहेर पडावं लागतं, इंटरॅक्शन करत असतो. तर मला मनामध्ये असं वाटायचं की मला स्पर्शून गेलं आहे की काय करोना, कारण माहिती नाही. पण आज जेव्हा इकडे यायची वेळ आली तेव्हा गेल्या 7 दिवसापूर्वी जो त्यांनी नवीन गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की मुंबई, दिल्ली म्हणजे दिल्ली, मद्रास, कलकत्ता, जयपूर, गोवा या राज्यातनं मुंबईला विमानाने कोणी जाईल तर त्याच्याकडे ते 72 तासामध्ये मी करोना निगेटिव्ह आहे
असं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. आणि काल मी नागपूरला होतो आणि मी म्हटलं तर मला इकडे यायचं आहे, तर मला एका दिवसात तो रिपोर्ट कसा मिळेल. तर मी नागपूरला माझी स्वतःची टेस्ट करून घेतली. मग रात्री त्याचा रिपोर्ट आला ईमेलवरती, तो निगेटिव्ह आला सुदैवाने. तर असंही पण तुम्ही म्हणता ना की आपल्याला माहीत नसतं काही गोष्टी. आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, तर त्याला डॉक्टरनी म्हटलं की तुझंही करून टाकू, 5 तासाचा रिपोर्ट देतो आहे मी तुला. तर तो घाबरून म्हणाला नाही नाही मला नको. म्हणजे त्याच्याबद्दल एक अशी पण एक भावना लोकांमध्ये आहे की मी जर मी पॉझिटिव्ह निघालो तर काय होईल माझं. आणि म्हणून समाजमनावरती जो आघात झाला तो खूप तीव्र होता सुरुवातीच्या काळामध्ये. पण आता त्याच्यामध्ये प्रबोधन आणि मी असं म्हणतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ जरी आपण वृत्तपत्रांना म्हणतो, पण खऱ्या अर्थाने प्रबोधन किती जणं करतात. आणि तिथे तुम्ही मला असं वाटतं खूप वरच्या क्रमांकावरती आहात आपल्या देशामध्ये, की तुम्ही समाजहित बघूनच आज तुम्ही म्हणता ना 37 पानाची पुरवणी काढली, किंमत तर तीच आहे. म्हणजे कुठेतरी समाजाचा विचार करून आपण हे काम करतो आहोत, ही भावना खूप महत्त्वाची आहे. कोरोनामुळे गावांचं महत्त्व अधोरेखित झालंय का असं आपल्याला वाटतं का? एका अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर त्याचं उत्तर नक्कीच हो असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की करोनामुळे स्थलांतरण जे होतं, प्रत्येकजण आपापल्या एक तर घरी अडकून पडला, नोकरीलासुद्धा तो जाऊ शकत नव्हता. आणि काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्याच्यामध्ये पण एक मानसिकरित्या माणूस खूप वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहायला लागला. पण जी लोकं गावांमध्ये होती, जे त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते, पारंपरिक पद्धतीने ते जगत होते, त्यांच्या लक्षात आलं की आता नोकऱ्या आपल्याला जाऊन शोधायच्या आहेत, कधी बाहेर पडायला मिळणारे माहिती नाही. मग आपण आपले जे पारंपरिक व्यवसाय होते, पारंपरिक पद्धतीने आपण जर स्वतःचं उत्पन्न निदान 2 वेळचं जेवण होईल इतपत मिळवू शकत होतो, तर त्या पारंपरिक गोष्टींकडे लोक वळले पुन्हा. म्हणजे हे पण आपण बघितलेलं आहे की आज लोकांना माहिती झालं की आपल्याला शिक्षण घेऊनसुद्धा करोनाच्या काळात नोकऱ्या मिळू शकणार नाही आहेत. तर आपलं काही वडिलोपार्जित छोटीशी जमीन जरी असेल तर तिथेच आपण काहीतरी करायचं का. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं खूप मोठी मदत आपल्या कोकणातल्या, की जिथे समृद्धी आहे आपल्या जैविक विविधतेची, पावसाचं फेवरेबल प्रमाण आहे, जमीन कसदार आहे, तुम्ही जर मेहनत केली तर त्यातनं तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी पिकवू शकता. तर मला असं वाटतं की गावांचं महत्त्व अधोरेखित का झालं, कारण गावांमधले हे जे काही पारंपरिक स्किल बेस्ड प्रोग्रॅम्स होते त्याचं महत्त्व आपण विसरत चाललो होतो. ते आता कुठेतरी पुन्हा रिवाईव्ह होतं आहे असं मला वाटतं. आणि त्याला शिक्षणातून व्हॅलिडिटीची जर जोड मिळाली, जसं आपण म्हणतो ना की आयुर्वेदामध्ये याचा उपाय लिहिला आहे, पण ॲलोपॅथीमध्ये जर त्याला व्हॅलिडेशन कोणी केलं नाही तर औषध तुम्ही बाजारात आणू शकत नाही. म्हणजे आमच्या ऑस्ट्रेलियामध्ये एक फिओना वूड नावाच्या विमेन ऑफ द सेंचुरी, वुमन ऑफ द सेंचुरी म्हणून त्यांना ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट इयर ऑफ वुमन ऑफ द इयर दरवर्षी ऑस्ट्रेलियन जनता ऑस्ट्रेलियामधल्या कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीला वोटिंग करतात आणि त्यांना पर्सन ऑफ द इयर किंवा वुमन ऑफ द इयर म्हणून किताब दिला जातो. तर त्या प्लॅस्टिक सर्जन आहेत, इंग्लंडमध्ये त्या जन्मल्या, तिथे शिकल्या आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाल्या. तर त्यांना आयुर्वेदाचा खूप चांगलं ज्ञान आहे आणि अभ्यास आहे. तर माझा एक PhDचा स्टुडंट आपल्या वनौषधींच्या माध्यमातून आपल्या शरीरावरती ज्या जळल्याच्या किंवा भाजल्याच्या जखमा होतात तर त्या काढ्यांच्या माध्यमातून आपण त्या जखमा बऱ्या करू शकतो का, असं आम्ही उंदरांवरती प्रयोग करून PhDचं त्याचं काम केलं होतं. तर तो प्रयोग, जे प्रयोग सिद्ध झालेले आहेत पण त्याला अजून औषधाच्या रूपामध्ये मान्यता मिळालेली नाही आहे, ते काढे ते ज्या पेशंटला प्लॅस्टिक सर्जरी करतात त्यांच्या जखमांवरती ते काढे लावतात आणि त्यातनं त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. म्हणजे पारंपरिक ज्ञान जोपर्यंत व्हॅलिडेट होत नाही तोपर्यंत वापरायचंच नाही का, तर तसं नाही. तर त्यांनी तशा प्रकारे रेकग्निशन दिलं की बाबा नाही, आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. मी माझ्या पेशंट्सवरती प्रयोग करून पाहिला की जो प्रयोग आम्ही उंदरांवरती केला होता, पण त्याच्या पद्धतीचं मार्केटमध्ये औषध यायला कदाचित 10 वर्ष लागते. पण त्या स्वतःच्या पेशंट्सवरती ते वापरून त्याने ते सिद्ध केलं की त्याच्यातनं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात मलम लावण्याच्यापेक्षा. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे गावांमधल्या या सगळ्या ज्या ट्रेडिशनल नॉलेज सिस्टीम्स आहेत त्या कदाचित या करोनामुळे रिवाईव्ह होतील असं मला वाटतं. माझा प्रश्न शिक्षण क्षेत्रासंदर्भात आहे. कोरोनाने भारतीय शिक्षण व्यवस्थेवर कसा आणि किती आघात झाला, आणि त्याला जोडून उपप्रश्नही लगेच विचारतो. शिक्षण क्षेत्राचे किती नुकसान झाले असं आपल्याला वाटतं? ऑनलाईन शिक्षण हा पर्याय ठरू शकतो का? आणि ठरत असेल तर कनेक्टिव्हिटी, इंटरनेट हे ग्रामीण भागातील आजही समस्या आहेत, त्याच्या संदर्भात प्रचलित शिक्षण पद्धती जी होती ती खरोखरच कालबाह्य झाली आहे का? आणि
कौशल्याधारित शिक्षण पद्धती जी येऊ पाहते ती खरंच काळाची गरज आहे का? एकंदरीत सगळे प्रश्न उपप्रश्न पाहिले तर शिक्षण आताचं शिक्षण कसं असावं असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर द्यायला 2 तासही कमी पडतील, परंतु अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आणि मी प्रयत्न करतो की अतिशय मुद्देसूद त्याचं उत्तर जर मला देता आलं तर. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती आणि एखाद्या गुरुच्या आश्रमामध्ये 3ऱ्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी मुलगा शिकायला जायचा, तो त्यांच्याकडे राहायचा आणि त्या गुरुचं जे काही ज्ञान आहे तो आत्मसात करायचा आणि साधारणपणे 12 वर्ष तशा प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर तो जगामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पात्र व्हायचा असं म्हटलं जायचं. त्यानंतर आपण त्याच्याशी निगडीत 5000 वर्षापूर्वीपर्यंत जेव्हा आपल्या भारतातील विद्यापीठांची स्थापना झाली, नालंदा असेल किंवा तक्षशिला असेल, तर अशा विद्यापीठांमध्ये तशा प्रकारच्या शिक्षणाचा एक पुरस्कार केला गेला. त्यानंतर अगदी 50 वर्षापूर्वीपर्यंत पॉंडिचेरीचं एक उदाहरण सांगतो. पॉंडिचेरीमध्ये श्री अरबिंदो यांच्या शिष्या, ज्यांना मदर असं म्हटलं जातं, तर त्यांनी हा प्रयोग पॉंडिचेरीमध्ये सुरू केला आणि त्या 3ऱ्या वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना किंवा मुलींना स्वतः त्यांना आईवडील घेऊन यायचे आणि त्यातनं त्या त्यांच्या दैवी ज्या काही त्यांच्याकडे शक्ती होती त्याच्यातनं त्या काही मुलांना निवडायच्या आणि त्याला इंटरव्ह्यू नसायचा किंवा काही नाही. त्या मुलाला पाहिलं की त्यांना वाटलं अरे आपण याला घेऊया आणि संख्याही मर्यादित असल्यामुळे काही ठराविक मुलांनाच त्या घेऊ शकायच्या, नाही तर सगळ्यांनाच घेऊ शकल्या असतील. ती मुलं तिकडे 12 वर्ष शिकतात. त्या मुलांना 12वी च्या लेवलचं जे ज्ञान आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर अनेक विषय, ह्युमॅनिटीज असेल, तर ते ज्ञान त्यांना मिळालेलं आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं जातं आणि ती मुलं IIT सारख्या संस्था त्यांची जी एंट्रन्स असते जी 12वी नंतर आपण देतो त्यासाठी त्या मुलांना क्वालिफाय करतात आणि त्यातली बरीच मुलं IITची JEE वगैरे क्रॅक करतात. तर थोडक्यात सांगायचं असं आहे की गुरुकुल पद्धती जी आज आपण म्हणजे आपल्या पुराण कालापासून चालत आलेली होती, ती आपण आपल्या काही ग्रंथांमध्ये, स्क्रिप्चर्समध्ये वाचतो, ती आज प्रत्यक्षामध्ये आणलेली पण आपण पाहतो. पण शिक्षण पद्धती जी 1940च्या दशकामध्ये असेल, इंग्रजांनी आपल्याला आपल्या स्किल बेस्ड ज्या काही परंपरागत ज्ञानाचा वापर करून आपण प्रत्येक गाव समृद्ध केलं होतं. म्हणजे गावामध्ये एखादा विलेज टँक असेल, कॉमन पॉन्ड असेल, तर त्या पॉन्डमध्ये पावसाळ्याचं पाणी साचून राहावं आणि जिकडे पाऊस पडत नसेल आणि 12 महिने पाणी मिळत नसेल तर त्या पाण्याचा उपयोग गावाला व्हावा आणि त्या तळ्यामध्ये पाणी साचवल्यामुळे ग्राउंड लेवलची पातळी पाण्याची ग्राउंड वॉटर लेवलची ती वाढावी, अशा प्रकारच्या काही उपायांनी लोक विलेज पॉन्ड्सचा वापर करत असत. 7-8 महिन्यानंतर त्या पाण्याचा वापर झाल्यानंतर तिथे जो गाळ साचेल त्या गाळातनं तो गाळ काढून त्याचा वापर शाडूसारखा केला जात असे. म्हणजे थोडक्यात काय की कुंभार किंवा शेतकरी किंवा कार्पेंटर्स किंवा देवळांमधले पुजारी हे सगळे त्या व्यवस्थेला या पारंपरिक ज्ञानामुळे बांधले गेलेले होते. तर त्याचाच आपण दुसरं रूप म्हणजे शाळांमधनं दिलं जाणारं शिक्षण. याच्याकडे जर पाहिलं तर आपली शिक्षण व्यवस्थाच अशा पद्धतीने मोल्ड केली गेली की आपण या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून इंग्रजांनी जो आपल्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्याला आपण बांधले गेलो. आपल्याला वाटलं की तसं शिकलं तर तुम्हाला नोकरी मिळू शकते. पण आज आपल्याला पुन्हा जर आपल्या मुळाकडे जायचं असेल, रूट्सकडे जायचं असेल, तर आता जी आपली शिक्षण पद्धती प्रस्तावित आहे, ज्याला आपण नवीन उच्च शिक्षा नीती म्हणतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, तर या पॉलिसीमध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. किंबहुना करोनामुळे आज जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला आता घरी बसावं लागते, मुलांना शाळेत जाता येत नाही, आज आपल्या वयाच्या 14 वर्षापर्यंत असलेल्या मुलांची संख्या 16 कोटी आहे आजच्या घडीला. त्या 16 कोटी मुलांपैकी किती मुलं शाळेत जातात हो? आणि ती का जात नाहीत? म्हणजे कोरोना नसताना पण ती जाऊ शकत नाही आहेत का? तर ग्रामीण भागामध्ये त्यांच्या आईवडिलांना मदत करण्यासाठी त्यांना जर शेतावर जावं लागतं, मग शाळेत कधी जाणार? बरोबर आहे ना? तर करोना असताना ती शाळेत जाऊ शकत नाही आहेत, तर करोना नसताना आपली शिक्षण नीती कशी असायला हवी की त्यांना शाळेत न जाता जर परीक्षा देता येणार असेल. म्हणून आज नवीन शिक्षण नीतीमध्ये काय म्हटलं आहे की तुम्ही शाळेत जा किंवा जाऊ नका, तुम्हाला 5वी, 8वी, 10वी आणि 12वीच्या परीक्षा तुम्हाला एक्सटर्नली देता येऊ शकतील, भले तुम्ही शाळेत जाऊ शका किंवा जाऊ शकणार नाही. मग ते ज्ञान तुम्हाला कोण देईल? की तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही शिका. मग तुम्हाला शाळेमधली शिक्षक शिकवतील किंवा तुम्ही शाळेतला सिलेबस
काही इतर शिक्षकांकडनं शिकून घ्या आणि त्या परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही त्या लेवलला पोचा. त्याचबरोबर दुसरं काय म्हटलं आहे की तुम्ही ज्युनियर कॉलेजला जर जाणार असाल तर आपल्याला 10वी नंतर ठरवायला लागायचं आर्ट्स, कॉमर्स की सायन्स की आर्किटेक्चर जे काय असेल किंवा लॉ. आज त्यांनी त्या जे काही कंपार्टमेंट्स होते ते डायल्यूट केलेले आहेत. ते कसे केले आहेत की तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट लेवलला चॉईस बेस्ड सिस्टीमनी कुठलाही विषय तुम्हाला शिकता येऊ शकेल. म्हणजे तुम्ही कॉमर्सचं शिक्षण घेताना जसं अमेरिकेमध्ये तुम्ही मेडिसिनची डिग्री घेता त्याला BA म्हणतात, बॅचलर ऑफ आर्ट्स, कारण त्याच्यामध्ये कोर सब्जेक्ट म्हणून मेडिसिन असतो पण 34% विषय चॉईस बेस्ड असतात. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही स्किल्स तुमचे आत्मसात करता. नाही पाणी आहे तर ते स्किल्स तुम्ही आत्मसात करत असता. त्याच पद्धतीने जे आपण पारंपरिकरित्या शिक्षण देत होतो त्याचाच पुरस्कार आज आपण या माध्यमातून जर करू शकलो तर मुलांना तो चॉईस आपण अंडर ग्रॅज्युएट लेवलला देऊ शकतो. आणि तो चॉईस घेत असताना एखादा मुलगा त्याचे कोर सब्जेक्ट जर स्टडी करत असेल तर काही सब्जेक्ट्स तो वेगळे घेईल, आर्ट्सचे घेईल, कॉमर्सचे घेईल, लॉचे घेईल, म्युझिक शिकेल आणि त्या स्किल्समधनं त्याला कदाचित ते स्किल्स त्याला ॲक्रू करता येईल. दुसरं शिक्षण आहे ती काय सांगते की तुम्ही एखाद्या वेळेला 3 वर्षाचा कोर्स करताय. पहिल्या वर्षानंतर तुम्हाला वाटलं की मला आता सेकंड थर्ड इयर करणं शक्य नाही कारण मला आता आर्थिक क्षमता नाही आहे. तर पहिल्या वर्षामध्ये तुमचे जेवढे क्रेडिट्स तुम्ही गोळा केले असतील तेवढं शिकून ते तुम्हाला क्रेडिट बँक्स तुम्ही डेव्हलप करताय. त्याच्यामध्ये तुम्ही ते क्रेडिट्स तुमचे रेकॉर्ड झाले. त्यानंतर 5 वर्षांनी तुम्हाला 30 डिग्री पुढे कंटिन्यू करायची असेल किंवा दुसऱ्या डिग्रीला ॲडमिशन घ्यायची असेल तर ते क्रेडिट्स तुमचे धरले जातील आणि तुम्हाला तो दुसरा कोर्स करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने शिक्षण पद्धतीमध्ये फ्लेक्सिबिलिटी तुमच्या आंतरिक क्षमतांना प्राधान्य देऊन त्याच्या पद्धतीने तुम्ही शिकू शकाल तर तुम्हाला ते कोर्सेस क्रेडिट्सच्या रूपामध्ये कन्वर्ट करून त्याचा तुम्हाला आजीवन त्याचा वापर करता येऊ शकेल. तिसरा मुद्दा की तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलला 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन केल्यामुळे जे तुम्ही MPhil सारखे प्रोग्रॅम रिसर्चचं कसं काय आपल्याला ज्ञान मिळेल आणि मग आपण PhD करू ते ज्ञान तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट लेवलला दिलं जातं कारण 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन प्रस्तावित आहे. तर अशा पद्धतीने अनेक अशा गोष्टींना की जिकडे नॉर्मल कोर्समध्ये मुलगा कदाचित शिक्षण घेऊ शकणार नाही त्याला तुम्ही ते चॉईस देत आहात. आणि तो चॉईस देत असताना जसं तुम्ही प्रश्न विचारला की ऑनलाईन हा त्याच्यावरचा उपाय आहे का तर तो 100% उपाय नक्कीच नाही. आजही ऑनलाईनचं शिक्षण देण्यासाठी तुम्हाला 25% तुम्ही ते द्यावं असं UGC सांगतं सध्याच्या ह्याच्यामध्ये. करोनामुळे ती शक्यता आत्ता 80 ते 90% गेली कारण आपलं वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण काही उपायाने परीक्षा घेणं किंवा रिझल्ट त्या पद्धतीने लावता येणं हे उपाय आपण पाहिले पण तो कायमस्वरूपी उपाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणामध्ये जसं टेक्नॉलॉजीचे काही कोर्सेस आहेत तुम्हाला फेस टू फेस शिक्षण हे चालू ठेवावंच लागेल. त्यामुळे ज्या शिक्षकांना असं वाटतं की आपली नोकरी जाईल की काय ऑनलाईन आलं तर तसं काही होणार नाही कारण ऑनलाईन पण शिकवायला त्यांचाच तुम्हाला उपयोग होणार आहे. आणि म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की ऑनलाईनचा उपयोग होऊ शकतो का तर नक्की होऊ शकतो पण त्याचा तुम्ही सिलेक्टिव्ह वापर करायला हवा जिकडे तो आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ओपन सोर्समधनं जे कोर्सेस करता येतात त्याला जर तुम्ही रेकग्नाईज करू शकला म्हणजे जसं आपण म्हणतो की मी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा एखादा कोर्स केला आणि त्याचे क्रेडिट्स मला 2 क्रेडिट्स तुम्हाला मिळतात. ते जर क्रेडिट्स तुम्ही इकडे रेकग्नाईज केले तर तुम्हाला तसे स्किल्स आत्मसात करायला मुलांना प्रोत्साहित करता येईल आणि तशा प्रकारच्या कोर्सेसला तुम्हाला इकडे डेव्हलप करून आपल्या मुलांना परदेशातल्या मुलांना अट्रॅक्ट करता येईल. म्हणजे आपल्याला असं वाटतं की परदेशातल्या विद्यापीठाचा कोर्स केला तरच आपण काहीतरी ग्रेट करतो. मुंबई विद्यापीठाच्या बाबतीमध्ये आम्ही परदेशामध्ये एखादं विद्यापीठ विकत घेऊन त्याला ॲक्रेडिटेशन देता आलं तर अमेरिकेत मुंबई विद्यापीठ सुरू होऊ शकतं की ऑनलाईनचं. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जगभरातल्या लोकांना भारतातल्या मुलांना जसं परवडणारं शिक्षण आपण देतो की भारतातला मुलगा BA करतो तर तो साधारणपणे 14,000 रुपयामध्ये 1 वर्षाची फी भरतो पण तो इंग्लंडमध्ये BA करतो म्हणजे मास्टर्स MA BA नाही तो 17,000 पाऊंड देतो. मग ते आम्हाला काय म्हणतात की बघा आमची मुलं किती ब्रिलियंट आहेत. म्हटलं तुम्ही आमच्याच मुलांना तिकडे घेताय पैसे आमची मुलं तुमच्या कोर्सला भरताय आणि तुम्ही रँकिंग डिसाईड करता की नॅशनल रँकिंगमध्ये आम्ही कमी आहोत पण कंपॅरिझनच नाही ना हो की तुम्हाला 80 पाऊंडामध्ये पूर्ण वर्ष शिकवताय तुम्ही मुलांना आणि तिकडे 17,000 पाऊंड त्याच कोर्सला घेत आहेत आणि तिकडे 30% होमवर्क आहे 70%च तुम्हाला शिक्षक शिकवतात क्लासमध्ये.
आणि तुम्ही एवढी भरमसाठ फी देऊन जाता. तर ही जी डिस्पॅरिटी आपण म्हणतो जागतिक पातळीवरची, भारताच्या बाबतीमध्ये आपले निकषच वेगळे आहेत. आपल्याला फीची सांगड घालण्यापेक्षा किती मुलांना आपण आज एज्युकेट केलं आणि किती मुलांना आपण पायावर उभं करू शकलो, हा आपल्या शिक्षणाचा गाभा आहे. की जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की शिक्षण तुम्हाला तुमचं चारित्र्य घडवतं, तुमची मानसिक क्षमता वाढवतं कुठल्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी, आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला मदत करतं. तुम्हाला नोकरी मिळवून देतं हे शिक्षणाचा उद्देश नाही आहे. तर तो उद्देश कदाचित या नवीन शिक्षण नीतीमधनं ऑनलाईन कोर्सेस वेगवेगळे जर आपण डेव्हलप केले, ते कदाचित या मर्यादेतून निर्माण होतील की आज करोनामुळे आपल्याला जाता येत नाही, तर मग चला आपण ऑनलाईनमधनं काहीतरी प्रयत्न करू. तर दॅट इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज, पण दॅट इज नॉट द सोल्युशन टू युअर फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. कोरोना हे स्वप्नात नाही असं संकट आपल्यावर आलं आहे. भविष्यातही अशी संकटं येतील. भविष्यात कोकणातील लोकांनी यासाठी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की कोकणातल्या लोकांनी आत्मसंतुष्ट राहणं सोडलं पाहिजे. कारण तेवढंच फक्त एक गोष्ट आहे की आपल्याला वाटतं की मला माझं 2 वेळचं मिळतं आहे ना, माझी मुलं बाळं आनंदात आहेत ना. तुमच्या स्वप्नांना, तुमच्या इमॅजिनेशनला मर्यादा नसली पाहिजे. आणि हा एकच संदेश जर आपण रुजवू शकलो आपल्या कोकणातल्या लोकांच्या मध्ये, तो प्रत्येक माणसात रुजवला पाहिजे. पण आपल्याकडे काय झालं की निसर्गाने एवढं भरभरून दिलं आहे की आम्हाला कशाला कॅलिफोर्निया व्हायला पाहिजे. आम्ही ऑलरेडी कॅलिफोर्निया आहोत. कारण आमच्या गरजा नाही आहेत तेवढ्या, आमच्या आकांक्षा नाही आहेत तेवढ्या. आम्हाला देवाने जे दिलं आहे ते आम्ही संतुष्ट आहोत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे कदाचित जर भारतातल्या जिल्ह्यांचा जर तुम्हाला हॅपीनेस इंडेक्स काढायचा झाला, जसं आपण युनायटेड नेशननी देशांचा हॅपीनेस इंडेक्स आहे आणि भूतान हे नंबर 1चा राज्य आहे, देश आहे. तर मला असं वाटतं भारतामध्ये सिंधुदुर्ग 1 नंबरचा जिल्हा नक्की होईल हॅपीनेस इंडेक्समध्ये. पण तो आपल्या प्रगतीला मागे ओढणारा इंडेक्स आहे हो आपल्या दृष्टीने. आपण जर ती जाणीव तुमच्यामध्ये रुजवली की तुमच्या आकांक्षांना तुम्ही बळ द्या आणि तुमच्या इमॅजिनेशनला तुम्ही मर्यादा ठेवू नका, ते जर तुम्हाला कन्वे करता आलं. आणि मला असं तरुण भारत हे अतिशय मोठं आणि चांगलं व्यासपीठ आहे की यातनं तुम्हाला जर ही पुढची पिढी, म्हणजे मला आठवतं की प्रभूसाहेबांकडे आमचे एक कुमार बाणावलीकर म्हणून त्यांचे सहकारी होते. त्यांची मुलं मुंबईच्या मुलुंडच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या शाळांमध्ये शिकत होती. पण जसं आपण सर्वात लहानपणी व्रात्य होतो, उन्हाळ होतो, तशी ती पण होती. आणि त्यांना काळजी वाटायची अरे मुलं फर्स्ट क्लास तरी मिळवतील की नाही. आणि ते इकडे आले, त्यांनी खूप मोठा डिसिजन घेतला की मुलांना आपण कुडाळला घेऊन जायचं. त्यांनी मुलांना कुडाळ हायस्कूलमध्ये घातलं आणि ती दोन्ही मुलं जिल्ह्यात फर्स्ट आली हो, 90% वगैरे मार्क मिळवून. त्यांच्यात क्षमता होती. आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांना म्हटलं अरे आम्हाला काय शहरातनं तुम्ही इकडे येऊन जाता, जरी ते कोकणातले होते मूळचे. पण जेव्हा ते इकडे शिकले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कराचीमध्ये स्थापन झालेली ही मराठी कराची शिक्षण मंडळाची शाळा त्यांना त्यांच्या त्या मुलुंडच्या शाळेपेक्षा 10 पटीने पुढे घेऊन गेले आयुष्यामध्ये. आणि दोघेही सक्सेसफुल इंजिनियर आहेत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करतात. म्हणजे मला एवढं अभिमानाने सांगावं असं वाटतं की या शाळेने ती मुलं घडवली. त्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली 2 जानेवारीला यावर्षी. मी भाग्यवान होतो की त्या कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून आलो होतो, प्रमुख पाहुणा म्हणून. आणि मला तोंडात बोटं घातली मी त्या शाळेमधली. त्या मैदानावर तो 3 दिवस कार्यक्रम चालला. त्यांनी 1,500 खुर्च्या ठेवल्या होत्या. कारण त्यांना वाटलं आपले माजी विद्यार्थी किती येणार, 3,500 ते 4,000 मुलं आली होती. म्हणजे माझे विद्यार्थी मोठे मोठे पदावर पोचलेले आणि खुर्च्यावरती भरलेले असायचे आणि मागे 2,000 माजी विद्यार्थी उभं राहून कार्यक्रम बघत होती. म्हणजे केवढा मोठा तो धडा आहे की कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही मार्केटिंग करूनही तुमच्या माजी विद्यार्थ्यांना बोलवू शकत नाही. आणि आपल्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातनं 3,500 माजी विद्यार्थी येतात. ते मी बघितलं आहे. म्हणजे पण काय होतं आहे की आपल्याला आपली क्षमता माहीत नाही, आपल्याला आपल्या अचिव्हमेंट्सना प्रोजेक्ट करता येत नाही. आणि हा काही डंका पिटवणं मी म्हणणार नाही, पण तुम्ही काय आहात ते लोकांना कळणं आवश्यक आहे. नाही तर तुम्ही कसं काय रेकग्निशन मिळणार तुम्हाला. तर हे मला असं वाटतं या निमित्ताने आपल्याला तो संदेश लोकांना देता आला पाहिजे. देशाच्या विकासाच्या मॉडेलची तुमची संकल्पना काय आहे? आणि दुसरा एक प्रश्न आहे, सध्या जे खाजगीकरणाचं धोरण आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? देशाच्या विकासाची जर संकल्पना तुम्ही म्हटलं तर आपला जो देश आहे तो छोट्या छोट्या गोष्टींमधनं मोठा झालेला देश आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की इंडस्ट्रियलायझेशन हे आवश्यक आहे,
पण ते इंडस्ट्रियलायझेशन जर 100 लोकांना नोकरीपासून वंचित ठेवणार असेल तर त्या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये काहीतरी बदल होणं आवश्यक आहे. म्हणजे ते बंद करणं आवश्यक नक्कीच नाही, कारण तुम्हाला ते त्याच्याशी कोपअपच करावं लागेल, त्याच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला ओव्हरऑल आपल्या समाजाच्या विकासासाठी करून घ्यावा लागेल. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की खाजगीकरण हे साधक आहे की बाधक आहे, मला असं वाटतं की ते बाधक नक्कीच होणार नाही जर तुम्ही त्याचा उपयोग ज्या आपल्या मेनस्ट्रीममधल्या गोष्टी आहेत, म्हणजे एज्युकेशन आहे, एनर्जी आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्यानंतर फायनान्स आहे, अशा गोष्टींमधनं तुमच्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं राहणीमान सुधारण्यासाठी त्याचा जर उपयोग करणार असाल, मग तो एका इंडस्ट्रीयल हाऊसने केला काय आणि 10 इंडस्ट्रीजने केला काय. मला असं वाटतं की तो ॲप्रोच फक्त आपला त्या तळागाळातला, जसं आपण म्हणतो की अंत्योदय म्हणजे काय, की समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत तुम्हाला डेव्हलपमेंट नेता येणार आहे का. एज्युकेशनचा विचार केला तर ती ज्ञानगंगा तुम्हाला तिथे नेणार आहे का. या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर खाजगीकरणाला मला असं वाटत नाही कोणी आपण विरोध करायला हवा. आणि ओव्हरऑल विकासाचं मॉडेल जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं की जसं मी तुम्हाला म्हटलं की ब्लेंडिंग ऑफ ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी, याचा जर आपण विचार करून खऱ्या अर्थाने ते जर इम्प्लिमेंट करू शकलो, जसं आपण आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अतिशय आयडियल पॉलिसी आहे, पण ती जर जमिनीवरती आपल्याला उतरवता येणार नसेल तर त्या पॉलिसीला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने तो वसा घेतला पाहिजे की बाबा ठीक आहे, मी या क्षेत्रामध्ये आहे ना, तर माझ्या कामाला जर सामाजिक बांधिलकीचा अँगल असेल तर ती बांधिलकी मला जमिनीवरती दाखवता आली पाहिजे. किंवा मी रिसर्च करतो आहे ना, तर ते माझं सोसायटीला रिलेव्हंट असणारं रिसर्च होऊ शकतं का. आपल्याकडे चेतन इथे आहेत प्रभू, देवगडच्या कॉलेजमध्ये शिकवत होते अनेक वर्ष. परमनंट नोकरी आज मिळेल उद्या मिळेल, परमनंट नोकरी आहे कुठे आजकाल. त्यांनी शेवटी UGCची एक रेकग्नाइज लॅबोरेटरी कॉलेजला मिळाली होती, ज्याचं पूर्ण सारथ्य ते करत होते. त्यांच्या लक्षात आलं की इथे आपल्याला गुंतून राहण्यात अर्थ नाही. त्यांनी कणकवलीला स्वतःचे काही 50-60 लाख रुपये इन्व्हेस्ट करून ज्या इन्स्ट्रुमेंट्समुळे तुम्हाला इंडस्ट्रीमधल्या सगळ्या प्रकारच्या पोल्युशन रिलेटेड आणि फूड रिलेटेड गोष्टी ॲनालाइज करून घ्यायच्या असतील, त्या सगळ्याचं त्यांनी प्रयोगशाळा एस्टॅब्लिश केली. म्हणजे कुठल्याही ISOला प्रमाणपत्र जे मिळतात त्या स्टँडर्डची ती प्रयोगशाळा आहे. आणि त्याच्यातनं त्यांनी स्वयंपूर्णतेचा एक प्रयत्न केला. म्हणजे नोकरी मिळत असती तर ते कदाचित 20,000च्या वर गेले नसते, पण आज ते 20 लोकांना नोकरी देऊ शकले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला 20 जणांना जर उभं करता येणार असेल स्वतःच्या पायावर, तर मला असं वाटतं की दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि तसं जर आपण करू शकलो तर मला असं वाटत नाही की लोकसंख्या हा आपल्या देशाचा शाप असेल, ते वरदानही असू शकतं. जर आपल्याकडे उद्योग म्हटलं की पर्यावरणाचा विषय उपस्थित होतो, मग पर्यावरण आणि विकास हा कसा समतोल साधावा. मला असं वाटतं आपल्या देशामध्ये जर आपण इतिहास पाहिलात तर एखादा प्रकल्प देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असं सगळ्यांना वाटत असतं, पण त्या प्रकल्पामुळे होणारे दोष किंवा त्याच्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी याचा विचार कदाचित तो प्रकल्प सुरू व्हायच्या आधी केला जात नाही. आणि मग होतं असं की काही स्वयंसेवी संस्थांना, काही इंडिव्हिज्युअल लोकांना, वैयक्तिक लोकांना ज्यांना पर्यावरणाविषयी चाड आहे, देशाचं खरोखर भलं व्हावं असं वाटतं आहे, ते लोक काय करतात, प्रकल्प जेव्हा संपूर्णतेला येत असतो तेव्हा त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात करतात आणि मग तो प्रकल्प बंद कसा होईल याचा प्रयत्न करतात. सरदार सरोवर हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, ज्याच्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांची संख्या जर तुम्ही पाहिली तर ती अतिशय तुलनेने कमी होती. पण त्या प्रकल्पाचं 70% काम झाल्यानंतर तुम्ही म्हणणार की विस्थापितांना तुम्ही हे द्या, नाही तर आम्ही तुम्हाला होऊ देणार नाही. त्यानंतर तो प्रकल्प काही काळ जेव्हा बंद होता, दिवसाला 4 कोटी रुपये नुकसान होतं. मी कदाचित कमी सांगितलं असेल. तर हे करण्याच्या ऐवजी कुठलाही प्रकल्प आणण्यापूर्वी तुम्ही ज्या जागी तुम्हाला तो प्रकल्प आणायचा आहे त्या लोकांना जर तुम्ही विश्वासात घेतलं आणि त्यांना काय अपेक्षित आहे, त्यांना काय हवं आहे, या प्रकल्पामुळे काय होणार आहे, देशाचा विकास होणार आहे का, तुमचा विकास होणार आहे का, हे जर तुम्ही लोकांच्या बरोबर या प्रकल्पाची चर्चा करून ठरवू शकलात आणि जर संमती मिळवली, तर मला खात्री आहे की ज्या प्रकारच्या गोष्टींमुळे हे प्रकल्प लांबवले जातात त्याच्यामध्ये बरेचदा परदेशातल्या फंडिंग एजन्सीजना इंटरेस्ट असतो की भारताचं होऊ नये. आणि मग आपल्याच लोकांना हाताशी धरून चल तुला एखादा ग्रीन अवॉर्ड दिला, हे दिला, तुमच्या NGOला आम्ही एवढे पैसे देतो, तुम्ही विरोधच करत राहा. विरोध करणं चूक अजिबात नाही, कारण आपल्या लोकशाहीमध्ये तो आपला पाया आहे. पण तो विरोध कधी करायचा याचं टायमिंग जर तुम्ही चुकवलं तर देशाचा विकास कधीच होऊ शकेल. आणि म्हणून पर्यावरणाचा विचार करून तुम्ही जर विकासाचे प्रकल्प प्लॅन केलेत
तर मला असं वाटत नाही की कोणी तुम्हाला विरोध करेल. आणि ते शक्य आहे. म्हणजे काही आपल्याकडे उदाहरणं आहेत. आज सिडको वगैरे जो नवीन विमानतळाचा प्रकल्प असेल की जिथे आधी मॅनग्रोव्ज नव्हतेच, अशा जागी ही जी जागा 50 वर्षासाठी राखून ठेवली गेली की जेव्हा केव्हा विमानतळ व्हायचं असेल तेव्हा आम्ही करू. पण नंतर तिथे मॅनग्रोव्ज आले, त्यांनी ते वाचवले होते, कारण 91पर्यंत CRZ कायदाच अस्तित्वात नव्हता. पण मग 91 ते 2015पर्यंत जर तिथे मॅनग्रोव्ज आले असतील तर तो प्रकल्प होऊच नाही का, की जिथे मॅनग्रोव्ज पण नव्हते आणि कायदा पण नव्हता. तर अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला कळतं की प्लॅनिंग करणं हे केवढं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये लोकसहभाग असेल तर कुठलाच प्रकल्प फेल होऊ शकत नाही आणि तो पर्यावरणाला हानिकारकसुद्धा असू शकत. मित्रांनो, बराच वेळ आपण सरांचा घेतला. खरोखरच आपण सगळे भाग्यवान आहोत की आज ज्या विषयावर आपण ही एवढी मोठी सप्लिमेंट काढली त्यातला आणखीन असं प्रगल्भ असं ज्ञान आज आपणास मिळालं. यातलं बरंच ज्ञान आम्ही परत लोकांपर्यंत पोचवणार आहोत. खूप वेगवेगळ्या पैलूंवर, वेगवेगळ्या विषयांवर आत्ता सरांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आपणही खूप छान असे प्रश्न विचारले. यावेळी आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की सर तुम्ही आलात या ठिकाणी आणि एवढा तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात. खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत. या सरांचा ज्या म्हणजे कोकणवरचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे, तुम्हाला कल्पना आहे. यापुढेही तुम्ही म्हटलात तसे त्या कुलगुरू पदाचं रिपिटेशन झालंच पाहिजे असं काही नाही, पण आम्हाला वाटतं की तुमच्यासारखी लोक, तुमच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व यांनीच या पुढच्या कठीण काळामध्ये देशाचा वेगवेगळ्या विषयाचं नेतृत्व पुढे केलं पाहिजे. आणि तुमच्याकडेच आम्ही अगदी आशेने बघतोय. खरोखरच तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला खूप आनंद वाटला, खूप मजा आली या कार्यक्रमासाठी. खरं तर ही आमची सुरुवात आहे. आम्हाला याच्याही पुढे अशी तुमच्यासारखी व्यक्तिमत्व या ठिकाणी आणून या सगळ्या आमच्या पत्रकारांच्याही ज्ञानात भर पडेल. त्याचप्रमाणे आम्ही लोकांना पण चांगल्या पद्धतीने ज्ञान देऊ शकू असं आम्हाला वाटतं, असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो. तुम्ही आमच्यासाठी हा वेळ दिलात, बहुमूल्य वेळ दिलात, त्याच्याबद्दल या वर्धापन दिनी तरुण भारतच्या वतीने तुमचे अगदी आणि सर्वांच्या वतीने तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मला इथे येऊन आपण उपस्थित केलेला आहे आणि या ऋणातून मी मुक्त होऊ इच्छित नाही. पण या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट नक्की आहे की आपण जर डोळसपणे आयुष्याकडे पाहिलं तर प्रत्येक अनुभव हा आपल्याला 2 गोष्टींनी मोठं व्हायला शिकवतो. एक म्हणजे लोकांशी कसं वागावं हे तुम्ही शिकता. समाज माध्यमं, मीडिया हा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा घटक असतो. परंतु एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही किंवा एखादी गोष्ट चुकीची झाली तर ती गैरसमजासुद्धा होऊ शकते. आणि त्यातनं आपण काय शिकतो की एखाद्याशी आपण कसं वागू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की चूक आणि बरोबर ह्या खूप म्हणजे रिलेटिव्ह गोष्टी आहेत. तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हने त्याच्याकडे बघता. आपल्याला काय वाटतं की आपल्याला फेवरेबल असेल तेव्हा ते सगळं चांगलं दिसतं आपल्याला, आणि आपल्याला काही त्रास होतो तर वाटतं अरे काय चुकीचं चाललं आहे. असं प्रत्येक वेळेला होतं असं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हाच विचार, हा दृष्टिकोन समाज माध्यमांनी पण बाळगणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून काय असतं की समाजाच्या भल्यासाठी आपण जो वसा घेतलेला आहे तो दोघांनी तोच वसा घेतलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही किती तो ताणायचा रिलेशनचा भाग आणि किती त्याला वैयक्तिक दृष्टिकोन द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. ती तटस्थता तुम्हाला जर आणता आली तुमच्या कामात, तुमच्या आयुष्यामध्ये, एक तिराईत म्हणून तुम्ही तुमच्याच कामाकडे बघितलं तर तुम्हाला तुमचं इव्हॅल्युएशन जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि ते इव्हॅल्युएशन मला असं वाटतं की तरुण भारतच नव्हे, कारण मी इथे आलो म्हणून मी तुमची स्तुती करतो असं नव्हे, पण अशी काही मोजकी वृत्तपत्र आहेत की ज्यातनं तुम्हाला शिकायला मिळतं. आणि मी तरुण भारतचा नियमित वाचक जरी नसलो तरी तुमच्यासारख्यांबरोबर जेव्हा मी इंटरॅक्शन करतो आणि जेव्हा मला काही बाबतीमध्ये काही गोष्टी वाचायलाही मिळतात तेव्हा जाणवतं की तुमच्यासारख्या माध्यमांची देशाला जास्त आवश्यकता आहे. कारण त्याच्यात प्रिंट मीडिया हा खूप आता रेअर होत चालला आहे, कारण डिजिटायझेशन आणि डिजिटल रिव्होल्युशन एवढं झालेलं आहे. आणि तुम्ही आज स्तुत्य प्रयत्न केला की तुम्ही आज SMS च्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून दर 2 तासाने तुमच्या वाचकांना अपडेट करता. कदाचित ती बातमी उद्या येणं म्हणजे आउटडेटेड झालेली असू शकते. आज आपण 24 तासाची बातमी फ्रेश मानत होतो, आज 24 मिनिटामध्ये ती बातमी जुनी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पण त्या प्रक्रियेकडे डोळसपणे बघतात, मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट आहे. तर या सगळ्या डोळसपणाने बघण्याच्या गोष्टींमध्ये करोनासारख्या
महामारीचं आपण निराकरण तर नक्कीच होईल आणि आपणही त्याच्यावरती मात करून समाजाला अजून एका चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न तुम्ही जो करताय तो नक्कीच लाभदायक आहे आणि त्याला असंच यश मिळत राहो अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.